नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण OCM या विषयातील प्रकरण क्रमांक 5 मधील ई व्यवसायाचे फायदे, मागच्या तासाला आपण पाहिलं होतं ई व्यवसायाची व्याप्ती. आज आपण ई व्यवसायाचे फायदे हा भाग पाहणार आहोत. ई व्यवसायाचे फायदे सामान्यतः सामान्य जनतेला देखील आहेत. सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीनं वस्तूची माहिती होते, त्याचप्रमाणे वस्तूची निवड करणं सोपं होतं. वस्तू पोच केल्यानंतर किंवा वस्तू पोच करण्यापूर्वीच वस्तूचं पेमेंट म्हणजे शोधन केलं जातं. हा मुख्य ई व्यवसायाचा फायदा आहे. आणि खरेदीदार आणि विक्रेते या दोघांनाही इंटरनेटच्या आधारानं एक प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. पारंपरिक खरेदीमध्ये खरेदी म्हणजे खरेदीदार विक्रेते व्यापार करत असताना समोरासमोर यायचे. मेल म्हणजे ई पत्र, आणि तिसरा आहे फोन किंवा दूरध्वनी. समोरासमोर 1, 2 ई पत्र किंवा मेल, 3 फोन, या पद्धतीनं त्यांचा व्यापार त्या ठिकाणी केला जायचा. परंतु इंटरनेट व्यापारासाठी एक प्रकारचा चौथा मार्ग आहे. या इंटरनेट व्यापारामध्ये कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त विक्री व्यवसाय करून व्यवसायाला भरभराटीला आणलं जातं. आणि पारंपरिक स्रोतांपेक्षा इंटरनेटची सुविधा व्यवसायाला एक चांगल्या प्रकारची संधी निर्माण करून देतो. इंटरनेटचे जे काही फायदे आहेत ते इंटरनेटचं आहे सामर्थ्य. म्हणजे इंटरनेटच्या फायद्यांचा जो आपण काय विचार करू ते इंटरनेटचे सामर्थ्य मानलं पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी इंटरनेटचे फायदे पाहत असताना ऑनलाईनमध्ये समोरासमोर येण्याची गरज नाही. वस्तू ऑनलाईनच पाहता येते, वस्तूचं ऑनलाईन पेमेंट करता येतं, निवडही करता येते, बोलताही येतं. सर्व मार्गानं ऑनलाईन पद्धतीनं वस्तूंची खरेदी विक्री चालते. परंतु या इंटरनेटचे फायदे किंवा ई व्यवसायाचे फायदे पाहत असताना प्रामुख्याने आपल्याला ई व्यवसायाचे फायदे पाहायचेत. पहिला आहे फायदा, ई व्यवसायाचा पहिला फायदा सुलभ स्थापना, इझी टू फॉर्मेशन किंवा इझी इस्टॅब्लिश. ई व्यवसाय किंवा ई व्यवसायाची स्थापना करणं सुलभ कामकाज आहे. पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणं कठीण काम आहे. म्हणजे पूर्वपार आपला जो व्यवसाय चालत आलेला आहे त्याची स्थापना करणं फार कठीण आहे. परंतु ई व्यवसायाची स्थापना करणं सोपं कामकाज आहे. सोप्या पद्धतीनं त्याची स्थापना करता येते. परंतु पारंपरिक व्यवसायाची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी जागा, इमारत, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑफिस सगळ्याची गरज आहे. ई व्यवसायामध्ये ई व्यवसायाची स्थापना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा, इमारत, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज तेवढ्या प्रमाणात लागत नाही. मनुष्यबळाची देखील गरज तेवढ्या प्रमाणात लागत नाही. दुसरा फायदा कमी गुंतवणूक, लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट. पारंपरिक व्यवसायाची जर तुलना केली असता ई व्यवसायामध्ये
गुंतवणूक कमी करावी लागते. ई व्यवसायात गुंतवणूक कमी करावी लागते. पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते. आणि ई व्यवसायामध्ये भौतिक अस्तित्व नसतं, जागेची गरज नसेल तरी चालते, घरूनच आपले व्यवसाय आपण करू शकतो. ई व्यवसायामध्ये व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळाची गरज जास्त लागत नाही. ई व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असेल तरी चालतं आणि कमी गुंतवणुकीत व्यवसाय अतिउत्तम पद्धतीनं चालतो. कमी गुंतवणुकीत व्यवसाय अतिउत्तम पद्धतीनं चालतो. हा फायदा आहे कमीत कमी गुंतवणूक. तिसरा फायदा आहे त्या ठिकाणी सुविधा, कन्व्हिनियन्स. या सुविधेमध्ये असं स्पष्ट करता येईल, इंटरनेटच्या माध्यमातून दिवसाला 24 तास आहेत, आठवड्याला 7 दिवस आहेत. दिवसाला 24 तास आहेत, आठवड्याला 7 दिवस आहेत, वर्षाला 365 दिवस आहेत. त्यामुळे वर्षातून 24 गुणिले 7 गुणिले 365, 24 गुणिले 7 गुणिले 365 दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध असते किंवा सुविधा त्या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे व्यवसाय कधीही सुरू करता येतो. त्यामध्ये पाहिजे तेव्हा बदलही करता येतो. आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सक्षम आणि वृद्धिंगत झालेला व्यवसाय, सक्षम आणि वृद्धिंगत म्हणजे वाढलेला व्यवसाय कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला करता येतो आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी व्यावसायिकाला घेता येतो. अशी सुविधा या ई व्यवसायात आहे. 3 फायदे झाले. आकडा नंबर 4 स्पीड म्हणजे वेग. इंटरनेट व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक पद्धतीनं अधिक वेगानं माहितीची देवाणघेवाण केली जाते. इंटरनेटच्या साह्यानं एका क्लिकवर म्हणजे आपण म्हणू एका बटनावर एका क्लिकवर खरेदी विक्रीची माहितीची देवाणघेवाण केली जाते. घरबसल्या देवाणघेवाण केली जाते. वस्तू आकर्षक पद्धतीनं त्या ठिकाणी मांडता येते, वेगानं माहिती पसरवता येते आणि त्यामुळं इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसायाला वेग म्हणजे स्पीड त्या ठिकाणी धरता येतं, घेता येतो. 5वा आकडा, 5वा फायदा सांगता येईल जागतिक प्रवेश. इंटरनेट खरोखरच सीमाविरहित व्यापार आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. तर दुसरीकडं खरेदीदार देखील जगातील कोणत्याही भागातून उत्पादनाची निवड करतो. निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. मात्र त्याला कोणत्याही भागातून वस्तूंची खरेदी आणि विक्री कुठेही करता येते. म्हणजेच खरोखरच इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक व्यापारामध्ये प्रवेश करता येतोय. हा 5वा फायदा झाला. 6वा फायदा कागदविरहित समाजाच्या दिशेनं हालचाल. कागदविरहित समाजाच्या दिशेनं हालचाल. इंटरनेटच्या वापरामुळं कागदावर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पूर्वापार चालत आलेला आपला व्यवसाय जो आहे त्या व्यवसायामध्ये कागदे मोठ्या प्रमाणात लागतात. कागदी घोडे नाचवले जातात असं म्हटलं जातं. काय म्हणतील, कसं काय? खरेदी करतो तेव्हा खरेदीचं बिल येतं, विक्री करतो तेव्हा विक्रीचं बिल दिलं जातं आणि सर्वच ठिकाणी कागद आवश्यक असतात पारंपरिक व्यवसायात. मात्र इंटरनेटच्या वापरामुळं नोंदी ठेवणं, संदर्भ घेणं इंटरनेटमुळं सुलभ झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. त्यामुळं कागदावर अवलंबून राहण्याचं प्रमाण इंटरनेटच्या वापरामुळं कमी झालेलं आहे.
आणि कागदावर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं आज जंगलांची बेसुमार जी तोड होते ती कमी होताना दिसून येते. कारण कागद तयार करण्यासाठी झाडांच्या सालीपासून कागद तयार केला जातो आणि त्यामुळं कागदचा वापर कमी झाल्यामुळं जंगल तोड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत झाली आणि पर्यावरणाचा समतोल देखील साधायला एक प्रकारे त्यामुळं काय झाली मदत झालेली आहे. 7वा आकडा, 7वा फायदा सांगता येईल सरकारचा पाठिंबा. ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरणाची निर्मिती करतं. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. आणि त्यामुळं सरकारचा पाठिंबा आहे ऑनलाईन व्यवहारांना. सरकारचा पाठिंबा आहे कारण ऑनलाईन व्यवहार जेवढे होतील तेवढे सरकारला लोकांचं उत्पन्नाचे स्रोत, खरेदी विक्रीचे ट्रान्झॅक्शन या संपूर्ण व्यवहाराची माहिती होते. आणि त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहारामुळं व्यवसायाचा व्याप केवढा आहे हे सरकारला कळतं. टॅक्स आकारणे सोपं जातं. त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात व्यवहारांची माहिती होते आणि टॅक्स सुनिश्चित करणं देखील सहज शक्य होतं. त्याला नोटीसही त्या ठिकाणी पाठवता येते जर तो टॅक्सेबल इन्कम जर त्या ठिकाणी दाखवत नसेल तर. म्हणजे सरकारचा पाठिंबा ऑनलाईन व्यवहारांना आहे जेणेकरून सरकारला पारदर्शकपणे त्याचे व्यवहार, त्याच्या व्यवसायाचे व्यवहार त्या ठिकाणी पाहता येतात. किती ट्रान्झॅक्शन झाले, कसे झाले याची संपूर्ण माहिती सरकारला आहे त्या जागेवर मिळू शकते. 8वा फायदा होतो सुलभ शोधन. शोधनचा अर्थ त्या ठिकाणी आहे पेमेंट करणं. जसं आपण वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा आपल्याला रोख स्वरूपात पेमेंट देतो, पैसे अदा करतो, त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवहाराचे शोधन देखील त्या ठिकाणी करण्याची पद्धती कशी आहे, सोपी पद्धती आहे. या ऑनलाईन व्यवहाराचं शोधन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी वर्ग, NEFT, RTGS या माध्यमातून देखील केलं जातं. आणि अशी सुविधा दिवसभरात 24 तासात उपलब्ध राहते. गुगल पे, फोन पे या स्वरूपात अशा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध राहतात आणि त्यामुळं पैसे देण्याची प्रक्रिया सुलभ होते. सोपे शोधन पद्धती त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसून येते. अशा पद्धतीनं 8 मुद्द्यांमध्ये आपल्याला ई व्यवसायाचे फायदे स्पष्ट करता येतील. एकंदरीत परत एकदा रिवाइज करूया आपण. सुलभ स्थापना, पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेत स्थापना सुलभ आहे, अवघड नाही. पारंपरिक व्यवसायाला जागेपासून सुरुवात होते तर इमारतीपर्यंत तर मनुष्यबळापर्यंत सगळे प्रश्न आहेत. कमी गुंतवणूक आहे. ई व्यवसायात गुंतवणूक कमी करावी लागते, पारंपरिक व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागते. सुविधा दिवसाला 24 तास आहेत, आठवड्याला 7 दिवस आहेत, वर्षाला 365 दिवस आहेत. म्हणून 24x7x365 दिवस इंटरनेट सुविधा असते. कधीही व्यवसाय सुरू करता येतो, त्यामध्ये बदलही करता येतो, वृद्धिंगतही करता येतो, कोणत्याही ठिकाणी चालवता येतं, कोणत्याही वेळी त्यामध्ये वेळेचा फायदा घेता येतो. वेग, इंटरनेटच्या माध्यमातून अधिक वेगानं एका क्लिकवर माहितीची देवाणघेवाण केली जाते. जागतिक प्रवेश, खरेदीदाराला दुसऱ्या बाजारात, विक्रेत्यालाही दुसऱ्या बाजारपेठेत प्रवेश करता येतो आणि त्यामुळं खरेदीदार विक्रेता समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाल. तर आज ऑनलाईन व्यवहारामध्ये कमीत कमी कागदांचा वापर करून व्यवहार केले जातात. नोंदी ठेवणं, संदर्भ देणं ऑनलाईन व्यवहारामध्ये विना कागद त्या ठिकाणी सहज शक्य आहे.
सातवा, सरकारचा पाठिंबा. आज सरकारनं ई व्यवसायाची स्थापनेला अनुमती दिलेली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त सुनिश्चितता, पारदर्शकता यावी. सरकार यासाठी प्रयत्नही करत आहे आणि त्यामुळे सरकारला टॅक्स आकारणं सोपं झालं, म्हणून सरकारचा पाठिंबा आहे. सोपे शोधन. आठवा, ई व्यवसायाची पैसे देण्याची पद्धती किंवा खरेदी केल्यानंतर वस्तूचं पेमेंट करण्याची पद्धती सोपी आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी वर्ग या माध्यमातून 24 तासात कधीही शोधन त्या ठिकाणी करता येतं. अशा पद्धतीनं ई व्यवसायाचे फायदे आपणाला या 8 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करता येईल. यानंतरचा जो भाग आहे ई व्यवसायाच्या मर्यादा, त्या आपण पाहणार आहोत, लगेचच पाहणार आहोत. ई व्यवसायाच्या मर्यादा किंवा तोटे. उणिवा. लिमिटेशन ऑफ ई बिझनेस. परंपरागत व्यापाराची तुलना करता ई व्यवसायामध्ये काही तोटे आहेत किंवा मर्यादा आहेत. ते आपणाला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. ज्याप्रमाणे परंपरागत व्यापारात वैयक्तिक संपर्क येतो, म्हणजे समोरासमोर संपर्क येतो, तसा ई व्यवसायात समोरासमोर वैयक्तिक संबंधाचा काय राहतो, अभाव राहतो. म्हणून पहिला तोटा आहे वैयक्तिक संबंधाचा अभाव. वैयक्तिक संबंधाचा अभाव पहिला तोटा. ई व्यवसायामध्ये खरेदीदाराचा आणि विक्रेत्याचा समोरासमोर संपर्क होत नाही. त्यामुळं खरेदीदार खरेदी करावयाच्या वस्तूला स्पर्श करू शकत नाही. त्या वस्तूची, त्या उत्पादनाची गुणवत्ता तपासू शकत नाही, पाहणी करू शकत नाही. त्या ठिकाणी ती वस्तू त्याला हाताळता येत नाही. काय येत नाही? हाताळता येत नाही. त्यामुळं असं म्हटलं जाईल, वैयक्तिक संपर्काचा अभाव राहतो. वैयक्तिक संपर्काचा किंवा संबंधाचा अभाव राहतो. पहिला तोटा. दुसरा तोटा, वितरणाची वेळ. वितरणाची वेळ. पारंपरिक व्यवसायामध्ये जेव्हा खरेदीदार वस्तू खरेदी करेल तेव्हा विक्रेता त्याला लगेचच वस्तू वितरित करायचा, म्हणजे द्यायचा. परंतु ई व्यवसायामध्ये खरेदीच्या वेळी वस्तू वितरित करता येत नाही. त्यामुळं ग्राहक निराश होतो, हताश होतो. ग्राहकाला वस्तू खरेदी केल्याबरोबर ताब्यात मिळत नाही. म्हणजे वितरणाची जी वेळ आहे पारंपरिक व्यवसायामध्ये ताबडतोब आहे, तर ई व्यवसायामध्ये वितरणाची वेळ ताबडतोब नाही. या ठिकाणी उदाहरणार्थ ॲमेझॉननं 1 दिवसात वस्तू वितरणाचं आश्वासन दिलं आहे. ही एक चांगली सुधारणा म्हणता येईल. परंतु सर्वच खरेदीदारांच्या समस्यांचं निराकरण त्यानं होऊ शकत नाही. सर्वच खरेदीदारांचं निराकरण त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्यामुळं खरेदीदार त्या ठिकाणी संकुचितात, घाबरतात किंवा त्यांचा अशा या विक्रीवर विश्वास राहत नाही. स्पर्शच करता येत नाही, वस्तूची हाताळणीच करता येत नाही, वस्तूची पाहणीच करता येत नाही. त्यामुळं खरेदीदार त्या ठिकाणी संकुचितात. तिसरी समस्या, तिसरा तोटा या ठिकाणी सांगता येईल सुरक्षेची समस्या.
सुरक्षेची समस्या, तोटा सांगता येईल तिसरा सुरक्षेची समस्या. ऑनलाईन व्यवहारामध्ये अशी लोक बरीच आहेत की ती ऑनलाईन व्यवहारात घोटाळे करतात, फ्रॉड करतात, लोकांची दिशाभूल करतात. दाखवतात वस्तू एक आणि देताना वस्तू दुसरी देतात. तीच वस्तू जी दाखवली ती वितरित केली जात नाही. त्याचबरोबरीनं हॅकर्स म्हणजे ऑनलाईन व्यवहारामध्ये जे कोणी ऑनलाईन व्यवहाराची जी वेबसाईट आहे ती हॅक करू शकतात. आणि त्यामुळे हॅकर्स असे जे हॅकर्स आहेत त्या हॅकर्सना आर्थिक माहिती मिळवणं सोपं जातं. आणि त्यामुळं सुरक्षिततेचा प्रश्न, सातत्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि जे कोणी संभाव्य ग्राहक आहेत अशा या संभाव्य ग्राहकांना काय होतो, त्याचा त्रास होतो, त्रास जाणवतो. सुरक्षेची समस्या त्या ठिकाणी उपस्थितच राहते. चौथा मुद्दा आहे, चौथा तोटा म्हणता येईल सरकारी हस्तक्षेप. काही वेळा सरकारच्या अतिरेकी देखरेखीमुळं, अतिरेकी हस्तक्षेपामुळं त्या ठिकाणी ई व्यवसायामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. सरकारनं जास्त लक्ष ई व्यवसायावर दिल्यामुळं सरकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी जाणवू शकतो. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, असं जर सरकारने अतिरिक्त देखरेख ठेवली तर त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप वाढतो आणि ऑनलाईन जो व्यवसाय आहे तो तोटा जाणवतो. त्यावर मर्यादा पडतात. लोक त्यामध्ये ऑनलाईन व्यवहार करायला घाबरतात, करत नाहीत. ही समस्या त्या ठिकाणी भेडसावते. पाचवा मुद्दा आहे किंवा पाचवा तोटा म्हणता येईल जास्त जोखीम. ऑनलाईन व्यवसायामध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये थेट संपर्क किंवा समोरासमोर संपर्क होत नाही. समोरासमोर संपर्क होत नाही. जसं पारंपरिक व्यवसायामध्ये खरेदीदार आणि विक्रेता समोरासमोर येतो, वस्तू दाखवतो, खरेदीदार वस्तू पाहतो, विक्रेता वस्तू त्या ठिकाणी दाखवतो. त्या पद्धतीनं ऑनलाईन व्यवहारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांचा समोरासमोर संपर्क येत नाही. त्यामुळं समोरासमोर संपर्क नसल्यामुळं जोखीम जास्त जाणवते, जास्त दिसून येते. तसेच ऑनलाईन व्यवहारामध्ये जर फसवणूक झाल्यास, ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाल्यास कायदेशीर कारवाई करणं कठीण होतं. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाल्यास कायदेशीर कारवाई करणं कठीण होऊन बसतं. अशा पद्धतीनं ऑनलाईन व्यवहाराचे तोटे, दोष, उणिवा, मर्यादा 5 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करता येतील. 1. वैयक्तिक संबंधाचा अभाव. 2. वितरणाची वेळ. 3. सुरक्षेची समस्या. 4. सरकारचा हस्तक्षेप. आणि 5वा आहे जास्त जोखीम. अशा पद्धतीनं ऑनलाईन व्यवहाराचे, ऑनलाईन व्यवसायाचे फायदे आणि ऑनलाईन व्यवसायाचे तोटे अशा रीतीनं स्पष्ट करता येतील. यानंतरचा जो पुढचा भाग आहे ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, त्याचा अर्थ, ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रिया, त्यामध्ये असणारे टप्पे, कोणकोणते टप्पे, ते टप्पे आणि अवस्था आपणाला पुढच्या तासाला पाहायचे आहेत. परंतु मुलांनो, जो जो भाग रोज होईल त्याचा दररोजच्या दररोज अभ्यास, नोट्स काढा, स्वाध्याय लिहायला सुरुवात करा टप्प्याटप्प्यानं, जेणेकरून
तुम्हाला जास्त लोड येणार, एकदम जास्त लोड येणार नाही. आणि रोजच्या रोज थोडं थोडं वाचन करत चला. आपला पोर्शन निम्म्यापेक्षाही जास्त झालेला आहे. हे 5वं प्रकरण झाल्यावर 3च प्रकरणं राहिली. त्यामुळे बाळांनो, अभ्यासाला थोडी 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 सुरुवात करा. आणि हे प्रकरण झाल्यानंतर आपण पुढच्या भागात इकॉनॉमिक्स विषयाकडं थोडंसं 2 प्रकरणं म्हणणार आहोत. त्यामुळे रोजच्या रोज अभ्यास करा. थांबूया. धन्यवाद.